देवाने तुम्हाला सांगून ठेवलं, देवाने तुम्हाला संदेश दिला की तुमच्यावर आमचे घर चालत नाही. आम्हाला जगवणारा जगाचा मालक आहे महाराज. आम्हाला जगवणारे ज्ञानोबा तुकोबराय. तुम्ही काय तो आम्हाला सांभाळणार आहे? तुम्हाला तुमचेच लेकरं सांभाळत नाही, तुम्ही आम्हाला काय सांभाळणार आहे? आमचा मालक भगवान परमात्मा आहे. आणि आमच्या जीवनात ही परिस्थिती काही पहिल्यांदाच आली असं नाहीये महाराज. आमच्या मायबापांनी आम्हाला आळंदीला शिकायला पाठवलं, त्यावेळेस शिळ्या भाकरीची कुटके भेटत नव्हते, तेव्हा सुद्धा चेहऱ्याची प्रसन्नता हीच होती. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने आज 50-50 लाखाच्या गाड्या बसायला, तरी सुद्धा चेहऱ्याची प्रसन्नता हीच आहे. त्यात बदल झालाच नाही. आम्हाला माहिती आहे कोणी दिवसी पैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. तुमचा कुठेतरी देवावर विश्वास कमी पडतोय महाराज. एकदा का देवावर विश्वास टाकला ना, तुका म्हणे भार घातलिया आणि होईल काय वारी. एकदा तुम्ही फक्त म्हणा देवा तू माझा आहे आणि हे सगळं काम तू करतो महाराज. तू किती रक्षण करतो तुमचं ऐका. मागे पुढे उभा कुठेतरी तुम्ही आम्ही विश्वास ठेवला पाहिजे महाराज. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केले. मला खूप आनंद वाटतो महाराज. अशी कोणती पुण्य वस्तू येते की त्याला बोट दाखवा म्हणून. आहा हा. कधी कधी पाखवाजे भेटत नाही महाराज. आज पाखवाजे वेटिंग वर आहे. आणि माझं काय सद्भाग्य आहे महाराज. बाप आणि लेक एका कीर्तनाला उपस्थित आहे महाराज. वा वा वा. स्वामीजी तुम्ही जीवनामध्ये पैसा किती कमवला याला अजिबात महत्व नाही. तुम्ही जीवनामध्ये किती जागा घेतल्या, किती बंगले बांधले यालाही महत्व नाही महाराज. तुम्ही तुमचा परमार्थिक वारसदार तुमच्यासारखा तयार केला हे खूप मोठं महत्वाचं आहे. महाराजात अनेक कीर्तनकार असे की त्यांचे पूर्ण रात्री धागावर सापडतात महाराज. काही काही जगळ्याचं माळी नाही, काही काही प्युअर दिशी पेतात महाराज. पण खूप आनंद वाटतो. काय बघा ना महाराज, सगळं एका एकाने एक जरी प्रमाण म्हणलं तर रात्रीचे 12 वाजतील महाराज. हा सगळा संतांचा कुंभमेळा आहे. काय कुंभमेळा आहे महाराज. सगळे महाराज मंडळी हे सगळं एका ठिकाणी एवढे महाराज लोक जर गोळा करायचे म्हणले तर कमीत कमी तुम्हाला 10 लाख रुपये खर्च येईल महाराज. किती? पण हे सगळे प्रेमास्तव आलेले मंडळी म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केले. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबरायचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर आपल्या जीवनातली एक छोटीशी खंत व्यक्त करता. देवा माझ्या जीवनातलं दुःख निवारण कर. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी एक शंकात्मक सर्व माय बापा समोर निर्माण करतो. का हो महाराज, तुकोबराय सारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबराय सारख्या एका सत्पुरुषाच्या जीवनामध्ये, तुकोबराय सारख्या एका वैराग्यवान महात्म्याच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की ते दुःख जगद्गुरु तुकोबरायला पांडुरंग परमात्म्या समोर व्यक्त करण्याची वेळ आली. शास्त्रात दुःखाचे 3 प्रकार सांगितलेले. आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख आणि अधिदैविक दुःख. हे 3 दुःख नसेल कळले तर अजून 3 सांगतो. दारिद्र्याचं दुःख, पापाचे दुःख आणि गर्भवासाचे दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. दारिद्र्याच्या दुःखाचा जर विचार करायला गेलो, फक्त लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. दारिद्र्याच्या दुःखाचा जर विचार करायला गेलो तर तुकोबरायचं जीवन चरित्र पहा. गाथ्यामध्ये एक अभंग आहे 24-36 चरणाचा. यादी शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य, नये बरोबरी पाळिले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संधी अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराने आपला जीवनपट समाजासमोर ठेवलाय. लक्ष देऊन ऐका. जो महात्मा दुष्काळ पडल्यानंतर देवा म्हणतो, देवा बरे झाले, देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा गेली. जो महात्मा बायको मेल्यानंतर म्हणतो, देवा बरं झालं माझी बाईल मेली. जो महात्मा शावकारकी गेल्यानंतर बरं झालं म्हणतोय. जो महात्मा मान गेल्यानंतर बरं झालं म्हणतोय. जो महात्मा गावाची पाटीलकी गेल्यानंतर बरं झालं म्हणतोय. ज्या महात्म्याला लोकांनी गावाच्या बाहेर काढून दिलं तरी तो महात्मा बरं झालं म्हणतोय. त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असेल महाराज? प्रश्न उपस्थित होतोय. लक्ष देऊन ऐका. ठीक आहे महाराज, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नसेल, दुसरं गर्भवासाचं दुःख अजिबात नाही. पहिलं दुसरं दुःख आहे पापाचं दुःख. पापाचा जर विचार करायला गेलो तर माझे जगद्गुरु तुकोबराय अशा पदावर आरूढ झाले होते की महाराजांचं प्रमाण पाप पुण्य अंगी
प्रमाणे झुंजारते एक विश्वदास जगी पाप पुण्यांगी पापाच्या आणि पुण्याच्या पलीकडे माझे तुकोबराय गेले होते. अजून एक प्रमाण सांगतो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्यांगा. मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाहीये, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाहीये, गर्भवासाचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये काय असेल महाराज प्रमाण आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय नसता नाम तुझे. जर गर्भवासामध्ये दुःख असतं तर घेईन मी जन्म, हा अभंग उदयाला आलाच नसता महाराज. मग ठीक आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जर दारिद्र्याचं दुःख नाहीये, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जर पापाचं दुःख नाहीये, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जर गर्भवासाचं दुःख नाहीये, तर तुकोबराय देवाला कोणतं दुःख निवारण करायला सांगतात हा प्रश्न मी तुम्हाला सर्व मायबापासमोर उपस्थित केला होता. तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे लक्ष देऊन ऐका. पांडुरंगाला सांगतात देवा तुझ्यासाठी संसाराच्या नावे घालो निया शून्य वाढता पुण्य धर्म केला. देवा बायको अन्न करता मेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला रे. मी गावाच्या पाटलाने मला गावातून काढून दिलंय तरी सुद्धा तुझा परमार्थ नाही सोडला. देवा सर्वस्वाचा त्याग करून जर तुझी कृपा माझ्या जीवनामध्ये होत नसेल त्याला कारण फक्त एक जाळ आहे. काय ते जाळ आहे खरं सांगू का, जी माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणाची परिस्थिती तीच माझ्या गवळणीच्या सुद्धा अंतकरणाची ना. गवळणी तर देवाला भांडायला लागला, देवा तुझ्यासाठी काय नाही केलं आम्ही. याचे लागी ओ केले नानायाग, याचे लागी ओ विषयाचा त्याग, याचे लागी ओ अष्टांगाती योग जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, तुझ्यासाठी नवऱ्याचा त्याग केलाय, सासऱ्याचा त्याग केलाय, सासूबाईचा त्याग केलाय. आणि एवढं करून तू जर आम्हाला या जंगलातून सोडून जात असेल त्यावेळेस गवळणीच्या अंतकरणाची परिस्थिती. निर्वे हे चिमजरी अनेक तुझे काही न मागे तुझं. तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संताची या संताशी निर्वे हे चिमजरी अनेक तुझे काही न मागे तुझं. जीवनामध्ये देवाला मागत असताना फक्त परमार्थाविषयी मागा, बाकी काही मागायची गरज नाही. अरे तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा तुमच्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली जगाच्या मालकाने. जब दंत नाही थे तो दूध दिलाया, तर दाता आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था होणारच आहे. म्हणून बाकी काही मागू न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई. भागवतामध्ये तर कोणती आई साहेब देवाला सांगतात देवा विपद संतून शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन यशात पुनर्भव दर्शनम. देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे, कारण दुःख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. म्हणून देवाला मागत असताना फक्त परमार्थाविषयी मागा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. हल्ली परमार्थाला खूप चांगले दिवस आलेले महाराज. खरं सांगू एवढा मोठा समाज, आज छोटं जरी गाव असलं तरी एवढे मोठे मोठे सप्ते व्हायला लागले. दररोजचं 15-15-20-20 क्विंटलाचं अन्नदान माझं नॉट अ जोक, एवढं सोपं नाहीये महाराज हे. आज परमार्थाला खूप चांगले दिवस आले. मी तर याच्या पुढे जाऊन बोलील महाराज, IT पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही, एवढे परमार्थाला दिवस आहे. अरे कीर्तनकार गावात आल्यानंतर लोक 10-10 हजाराचे फटाके फोडतात, हे परिवर्तन आहे परमार्थाचं.
जे पोर बापाला बाप म्हणत नाही ते महाराज लोकांच्या समोर सेल्फ्या काढण्यासाठी तरसतात. एवढी रथावर मिरवणूक माझ्या लग्नात माझ्या सासऱ्याने बी नव्हता काढला एवढा रथ भारी. अण्णा म्हणतात त्यावेळेस रस्ता नव्हता. म्हणजे तुम्ही तुमचीच बाजू हे करणार ना. ते म्हणतात तुमची सासरवाडी आणि हे गाव सारखंच आहे. मी सुद्धा माझ्या सासरवाडीला एकदा बी नाही गेलो, दोनदा गेलो तर गाडी पंक्चर झाली. तो आपण संकल्प केला जायचंच नाही. खरं सांगतो महाराज, एवढा आज समाज प्रेम करतोय. खरं सांगू का महाराज, तरुणांना माझी विनंती, पोरांनो तुम्ही एवढं सुंदर योगदान तुमचं संप्रदायाला देता, मला आनंद आहे महाराज. फक्त माझी एक विनंती, तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून सांगतो, तुम्ही सप्ताह जसे जसे एकत्रित आहात, सगळं गाव तुम्ही आज सर्व जाती धर्मातले लोक, मुस्लिम बांधव सुद्धा सप्त्यासाठी सहकार्य करत आहेत, सर्व समाजातले लोक सप्ताहासाठी सहकार्य करत आहेत. मी नारदाच्या गादीवरून सांगतो गड्या तुम्हाला, तुम्ही जर सर्वच असे एकत्रित राहिले आणि भारतातला प्रत्येक व्यक्ती जर म्हणला मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे असं जर प्रत्येकाच्या मुखातून निघालं तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला आव्हान करतो, अजून 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला सर्व मंडळीला एकत्रित यावं लागेल. फक्त सप्त्यापुरतं एकत्रित येऊ नका. गावाचा कोणता जरी विकास असला तरी सर्व गावकऱ्यांनी राजकारण बाजूला सोडून गावाचा विकास करा. माझी सर्वांना विनंती, मायबाप प्रत्येक तरुणांना माझी विनंती आहे, आज तरुणांना संघटित ठेवण्याचं काम, तरुणांना एकत्रित ठेवण्याचं काम, तरुणांना सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे वारकरी संप्रदाय करत आहे. म्हणून माझी तरुणांना विनंती, पोरांनो दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है. अरे या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये, या भारताला आतंकवाद्यापासून भीती नाहीये आणि या भारताला नक्षलवाद्यापासून कोणापासूनच भीती नाहीये. भारताला जर सर्वात मोठी भीती कशापासून असेल पोरांनो, फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, सक्षम व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा, कष्ट करा. 5 एकर जमीन असेल तर नोकरीच्या भरोशावर राहू नका. 4 म्हशी घ्या, दिवसभर म्हशी वळा, संध्याकाळचं दूध तालुक्याच्या ठिकाणी नेऊन घाला. मी सांगतो तुम्हाला 40,000 रुपये महिना घर बसल्या पडेल. किती? 40,000 रुपये महिना. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो, अरे यूपी बिहारचे लोक तुमच्या संभाजीनगरला येऊन पाणीपुऱ्या विकून जर त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 70-80 लाखाचा आहे, 5ला पाणीपुरी सुरू करतात आणि 9ला संपवतात, तरी दररोजच्या घरी 10,000 घेऊन जातात. महाराष्ट्रात जेवढे काही स्वीट मार्टवाले तेवढे सगळे राजस्थानचे, त्यांचा वार्षिक टर्नओव्हर जर पाहिला तर 2-2, 4-4 कोटीचा आहे. मग बाहेर राज्यातला माणूस महाराष्ट्रात येऊन जर पैसा कमवत असेल, बाहेर राज्यातले लोक येऊन जर महाराष्ट्रात येऊन राज्य करत असेल, तर माझी तरुणांना विनंती, आपण सुद्धा व्यवसायाकडे वळलं पाहिजेत. आणि माझी विनंती आहे, याच्या त्याच्या मागं फालतू सारखं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागं फिरले पाहिजेत गड्याला. असं काम करा की जेणेकरून तुमच्या मायची बापाची मान उंचावल आणि त्यांनी स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे ते पोरग चाललंय ते माझं आहे. असा नालायकपणा करू नका की ज्या नालायकपणामुळे तुमच्या मायबापाची मान खाली जाईल गड्यानो. मी तर तरुणांना प्रत्येक कीर्तनातून सांगतोय, क्रुझर करून तिरुपतीला खपण्यापेक्षा, क्रुझर करून उज्जैनला जाण्यापेक्षा, क्रुझर करून दारू डोसायला गोव्याला जाण्यापेक्षा कधीतरी क्रुझर करून बारामतीलाही जा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा. पुण्यामध्ये जा, जुन्नर तालुक्यात जा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा. ते शेतकरी 2 एकरामध्ये 10 लाखाचं उत्पन्न कसं घेतात ती अक्कल घेऊन तुम्ही तुमच्या गावात या, तुम्ही सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, सक्षम व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहे गाड्या आपण, आंडू पांडू लोकांचे वारसदार नाही. ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर छाती पुखती, कॉलर टाईट होती, त्या राजाचा आदर्श आहे तुम्हाला आणि मला. अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत आपण, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत, भगतसिंग, राजगुरू, छत्रपती संभाजीराजे यांचे वारसदार आहोत आपण. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर आदर्श मोठ्यांचा ठेवा. अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता, आपल्याच देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं म्हणलं तरी केसेस होत होते, आपल्याला परवानगी काढावं लागायची. आता तर म्हणायची काही गरजच नाही राहिली, ऑलरेडी काम चालू आहे. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन, इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.